लास्ट एक्सरसाइज खत्म. हां कैसी क्लास एक्सरसाइज है काय शिकलो आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये आपण सर्किट डायग्राम्स है ना and switches in series switches in parallel दोन स्विचेस एकमेकांना सिरीज मध्ये असतील तर त्यांच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं वापरतो आपण कंजंक्शन. हे दोन स्विचेस एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांच्यामध्ये आपण कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो डिजंक्शन. आणि का वापरतो विथ एक्सप्लेनेशन आपण बघितलं सगळं. ठीक आहे. आता आहे पुढची एक्सरसाइज. बरं बिझनेस एक्सरसाइज घेण्याच्या अगोदर किंवा त्यातले प्रॉब्लेम्स घेण्याअगोदर एक्सरसाइज मध्ये काही प्रॉब्लेम आला ना वी हॅव टू एक्सप्रेस दिस सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड prepare the switching table. What is in the switching table? Truth table. Why it is called as switching table? Because there is circuit diagram. And table related to circuit diagram, in other words, it is called as switching table. Or it is also called as input-output table. असं पण त्याला म्हणतो. बरोबर आहे. या सर्किट डायग्रामचा अगोदर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करावा लागेल. मग सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी आवाज येतोय क्लिअर मला? सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी अगोदर जे स्विचेस आहेत ते स्विचेस आपल्याला कन्सिडर करावे लागतील. मग कोणते कोणते स्विचेस आहेत S1 S2 दोन स्विचेस आहेत बेसिक स्विचेस. मग आपली सुरुवात कशी असणार आहे लेफ्ट कसं लिहिणार मी त्याला लेफ्ट P व्हॉट इज P the switch S1 ओके the switch S1 आहे S1 डॅश वर दिसतंय खाली व्हॉट इज S1 डॅश कॉम्प्लिमेंटरी स्विच we have to take negation of P. Complementary switches are denoted by S dash in switching circuit and symbolically it is denoted by negation of the original statement. Therefore P असेल the negation P काय असेल the switch S1 dash okay S1 dash. आता करा second switch which is the second switch Q but S2 therefore Q the switch S2 okay is there negation Q yes S2 dash therefore negation Q which is complementary switch of the switch Q and it is denoted by negation Q and symbolically in switching circuit it is denoted by S2 dash therefore the switch S2 dash बरोबर है. See here S1 is here and again S1 is here. These two switches are equivalent switches. They are having the same effect. If this switch is on, this is also on. If this switch is off, this is also off because they are equivalent switches. They have the same effect. Okay, same result. And if S1 is here and S1 dash is here, this means if this is on, this will be off. If this is off, this will be of opposite effect. Complementary switches. And now see, switch S1 and S2 are in series with each other. ये दोन एकमेकांना series मध्ये आहेत. series मध्ये असतील तर लॉजिकल कनेक्टिव्ह त्यांच्यामध्ये काय येणार कंजंक्शन. बरोबर आहे. मग या दोन स्विचेसला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून P आणि Q त्याच्यामध्ये मला कंजंक्शन टाकावं लागेल. Therefore the symbolic form is here. Therefore the symbolic form is what is symbolic form P conjunction Q P conjunction Q ब्रॅकेट मध्ये टाकू बिकॉज हा एक सेट आहे म्हणून त्याला मी स्मॉल ब्रॅकेट करतो. या कंप्लीट सेटला हा खालचा स्विच पॅरलल आहे म्हणजे पॅरलल म्हणजे कुठला कनेक्ट येणार डिसजंक्शन काय ना कशामुळे असं काय एक्सप्लेन केलंय आपण त्याला. ठीक आहे. मग S1 डॅश मीन्स negation P त्याला मी लिहिणार negation P ओके. आणि या वरच्या तिन्ही स्विचला हे दोन स्विच पुन्हा पॅरलल आहेत म्हणजे डिसजंक्शन ओके. आणि S1 S2 डॅश एकमेकांना सिरीज मध्ये आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये कंजंक्शन येणार. S1 मीन्स ब्रॅकेट करू का ब्रॅकेट करायचं आहे कारण हे दोन स्विचचा एक सेट आहे. ठीक आहे. S1 means P conjunction negation Q and this is the symbolic form. Half question complete. अर्धा क्वेश्चन संपला. पुढे काय सांगते
असतील बिकॉज बेसिक स्टेटमेंट किती आहे दोनच आहेत P आणि Q आणि रो असणार रो काढण्याचा फॉर्म्युला काय 2 raised to n 2 what is it by 2 and this 2 indicates two values any statement having two true values true and false and raised to power n is number of component statements how many basic component statements are there 2 P and Q that's why 2 raised to 2 4 म्हणजे 4 काय असतील त्याच्यामध्ये रोज असतील बरोबर ना कॉलम किती असतील नंबर ऑफ कॉम्पोनंट स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज बरोबर आहे कॉम्पोनंट स्टेटमेंट किती आहेत 2 आणि कनेक्टिव्हज m means connectives notation how many connectives are there 1 2 3 4 5 6 means 2 plus 6 8 columns and 4 rows are there this 4 indicates row and this 8 indicates column राजनंदिनी क्या चल रहा है बराबर है समझा टेबल बना आकांक्षा रोटेट व्हाट टू बी रोटेट हां बोलो P Q हां लेफ्ट टू राइट चलो निगेशन की काटेगरी बरोबर आहे निगेशन की काटेगरी बरोबर आहे जनरली लेफ्ट टू राइट जा सोपं जातं निगेशन बी इथून पुढे घ्यावं लागेल मग तिथं गरज तिथे घेऊ ना पुढे जायला निगेशन की ऑब्वियसली लागणार आहे नाही लागणार असं नाही काय लागतं पहिलं P कंजंक्शन इथं घेतो P कंजंक्शन Q ओके त्याच्यानंतर निगेशन P आता मला निगेशन P लागेल तर मी निगेशन P टाकतो निगेशन P निगेशन Q असं का केलं तरी चालतं ओके आता हा ब्रॅकेट आणि निगेशन P दोन्ही मध्ये डिसजंक्शन इथं करू P कंजंक्शन Q डिसजंक्शन निगेशन P काय प्रॉब्लेम ठीक आहे चला पुसू हां कुठपर्यंत आलो मी इथपर्यंत नंतर डिसजंक्शन पुन्हा सोबत P कंजंक्शन निगेशन Q या दोघांच्या ब्रॅकेट सोबत याचं एवढ्याचं डिसजंक्शन स्टेटमेंट पॅटर्न एवढा मग आधी मला हा तयार करावा लागेल म्हणजे मला कोण पाहिजे अगोदर निगेशन Q इथे टाकतो मी निगेशन Q ओके आणि हा निगेशन सॉरी P कंजंक्शन निगेशन Q निगेशन Q रेडी आहे त्याचं कंजंक्शन पुन्हा सोबत मग P कंजंक्शन निगेशन Q ओके आता या ब्रॅकेटचं डिसजंक्शन पुन्हा सोबत कोणता कॉलम 5 नंबर कॉलम इथपर्यंत आणि या ब्रॅकेट सोबत या 5 नंबर कॉलमचं डिसजंक्शन म्हणजे हा ब्रॅकेट अवेलेबल आहे तुमच्याकडे 5 आहे यांच्यामध्ये डिसजंक्शन तर 5 डिसजंक्शन 7 हे शेवटी करू ठीक आहे ट्रूथ टेबल हाऊ मेनी रोज आर देयर 4 1 2 3 and 4 7 shifting table तयार करायचं 1 1 0 0 1 0 1 0 1 means true 0 means false okay P conjunction Q what conjunction says if one of the result is false then the result is false if both are true at that time the result is true एक जरी false असेल तर false हां 1 0 0 0 negation P 1 1 चं negation 0 0 1 1 okay P conjunction Q means column number 3 disjunction negation P means 4 बघा असं सिक्वेन्स समोर येतो 3 आणि 4 यांच्याकडे काय पाहिजे disjunction disjunction is exactly opposite to the conjunction disjunction says if one of the result is true then result is true if both are false then result is false opposite to conjunction ha 1 0 0 1 1 negation Q 0 1 0 1 0 1 0 1 opposite 0 1 0 1 P conjunction negation Q which is P first column and negation Q column number 6 first and 6 यांच्यामध्ये
कंजंक्शन. पुन्हा तो पहिला ठेवा. बोला 1 0 1 1 0 0 and 0 1 0 and last fifth and sixth column number 8 and column number 7 याच्यामध्ये zip junction 1 0 1 1 1 1. Let's finish. इंटरप्रिटेशन विचारलं नाही पण जर विचारलं ट्रूथ टेबल वरून याचा अर्थ काय? व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस? दिस सर्किट इज always on whatever the conditions of the switches irrespective of the switches. कुठला स्विच चालू आहे आणि कुठला बंद आहे काही फरक पडत नाही. या सर्किट मधून करंट ऑलवेज फ्लो होणार. चेक करा बघा. ऑन दोन्ही क्लोज आहेत. क्लोज म्हणजे टॅप. हां S1 आणि S2 दोन्ही क्लोज आहेत. S1 आणि S2 क्लोज असेल. S1 क्लोज असेल तर हा पण क्लोज असेल. बरोबर आहे. हा क्लोज असेल तर हा ओपन असेल. बरोबर आहे. हां पुढे S1 क्लोज S2 क्लोज. करंट कुठून पास होईल? इकडून जरी नाही गेला तरी लॅम्प क्लोज ओपन ऑन ऑफ. ओके हा ऑन आहे आणि हा वरून करंट जाणार नाही. बरोबर आहे. हा ऑन असल्यामुळे करंट इथून पास होईल. याची गरज नाही. ऑफ ऑन हा ऑफ आहे हा ऑन आहे वरून करंट जाणार नाही. हा ऑन असल्यामुळे हा ऑफ असेल तर हा ऑन असेल. कॉम्प्लिमेंटरी स्विच करंट इथून पास होईल. त्याच्यानंतर दोन्ही ऑफ म्हणजे दोन्ही ऑफ असले तरी करंट पास होईल. इथून करंट जाणार नाही बट करंट इथून पास होईल. याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच हा असल्यामुळे इथून करंट पास होईल. म्हणजे ही लाईन तुमची क्लिअर आहे. दिस इज युअर इंटरप्रिटेशन ऑफ द ट्रूथ टेबल. कोई दिक्कत? एक प्रॉब्लम ऑब्जेक्टिव शुरू करो.